आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। महाड एमआयडीसीमधील सविती कंपनी विरोधात गुन्हा दाखल। कंपनीचे केमिकल युक्त सांडपाणी नाले सोडल्याने संजय धुमाळ यांच्यावर गुन्हा दाखल। महाड एमआयडीसीमधील आसनपोई गाव हद्दीतील सविती कंपनीच्या संजय यशवंत धुमाळ राहणार कोथरूड ह्याच्या विरोधात 84/2025 भारतीय न्याय संहिता कलम 270, 271, 279, 289 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे। दिनांक 29/7/2025 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास केमिकलयुक्त सांडपाणी नाल्यात सोडले। या पाण्यामुळे सावित्री नदीतील पाणी दूषित झाले। आजूबाजूच्या मानवी जीवास तसेच पाण्यातील जलचर जीवितास धोका निर्माण झाला आहे। या संदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता कंपनीमध्ये आगनिरोधक उपकरणे देखील ठेवलेली दिसून आलेली नाहीत। त्यामुळे महाड एमआयडीसीमधील रासायनिक कारखाने रामभरोसे चालल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। या भयानक घटनेने प्रदूषण महामंडळाला जाग आली का असा सवाल स्थानिक ग्रामस्थ करत आहेत। या कंपनीवर महाड एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला असून त्यांच्या समवेत प्रदूषण महामंडळाचे कर्मचारी, CTPचे कर्मचारी उपस्थित होते। पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहे। ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह, महाड, रायगड।